जातो एक लागेल ए अजून एक लागेल ना विलस जा विलस हॅलो 2 दिवस अखंड सुरू असलेली स्पर्धा अवसरे प्रीमियर लीग अंतिम टप्प्यात येऊन ठेपली आहे मला वाटतंय सेकंडला सामना बाकी आहे सेकंडला सामना झाल्यानंतर एक फायनल मेगा फायनल अशी टीम होईल मेगा फायनल मध्ये प्रवेश केलेला मीत 11 पिंटू दादा म्हसे मालक आता यामध्ये जी टीम जिंकेल ती डायरेक्ट फायनलला जाणार हर्ष 11 विरुद्ध ओमसाई 11 मॅचला सुरुवात होते सेमीफायनल क्रमांक 2 ओमसाई विपक्ष हर्ष 11 पहिला जो बॉलिंग करेल योगेश कालेकर आणि त्याला विपक्ष असेल त्यांचे बंधू गणेशजी कालेकर बघूया अवसरे प्रीमियर लीगची खासियत आहे भाव विरुद्ध भाव असे प्रत्येक सामन्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो आता योगेश कालेकर बॉलिंग करतात आणि बॅटिंग करेल गणेशजी कालेकर हरीश गायकर किपिंगची भूमिका करतायत पहिला चेंडू टाकण्यास सज्ज बघूया पहिला चेंडू सुंदर असा टळलेला चेंडू अतिशय सुंदर अशी अशरफची फिल्डिंग अतिशय सुंदर अशी होती योगेश कालेकर कुठेतरी त्यांना प्रोत्साहन देत अशरफनी जर रोखला असता तर बाउंड्री डायरेक्ट गेली असती मला वाटतं अशी चांगली फिल्डिंग ऑफसाईडच्या दिशेने किरण कालेकर त्यांना लीड करतायत बघूया आता आपल्या संघासाठी दुसरा चेंडू अवसरे खरब मैदान आतापर्यंत प्रेक्षकांची संख्या 4.5 लाखापर्यंत गेली खचाखच भरलेला मैदान दिसत आणि युट्यूब लाईव्ह कमीत कमी 15 मिलियन बघूया आता आपला पुढचा चेंडू आणि हा वाईट मला वाटतं काल भावजा इथे नव्हता अतिशय सुंदर असा आणि त्यांचा आयकॉन प्लेअर भावजा होता तो आज आलेला आहे बघू आपल्या संघासाठी भावजा काय करतोय ओमसाई 11 सुंदर असा झेल अतिशय सुंदर असा ऑफ साईडच्या टोलेला चेंडू भावजा आउट जबरदस्त खूप सुंदर असा ऑफ साईडला टोललेला चेंडू परंतु झेल बाद झालेला आहे चांगली विकेट आपण पाहतो आयकॉन प्लेअर दिलीप बाद झालाय हा फुलटा चेंडू त्याला मात्र चांगला दिशा दिले त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे पण त्याच्या डोक्याच्या वरून चेंडू निघून जाईल हा येतो या इनिंग मधला पहिला चौकार तर विनंती असेल दोस्ती ग्रुपचे अध्यक्ष सन्मान्य सुशांतदादा घोडविंदे साहेबांना की आपण यायचंय विनंती असेल ओमसाई ग्रुपला की आपल्या हस्ते मात्र सत्कार करायचा आहे संपूर्ण ओमसाई ग्रुप असेल तिसऱ्या चेंडूवरती चौकार खेचत मात्र आपले इरादे स्पष्ट करतोय तो संदेशा फलंदाज 5 ही धावसंख्या धावफलकावरती सेमीफायनल क्रमांक 2 आपण पाहतोय विनंती असेल दोस्ती ग्रुपचे अध्यक्ष
सुशांत दादा घोडविंदे साहेबांना आपण यायचंय. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. कव्हर रिझनला येतोय चौकार. एक चांगली ऑफर लागलेली आहे. त्यांचे वर्गमित्र बॅक टू बॅक 2 सिक्सर मारले त्यांचे वर्गमित्राकडून. त्यांना वैभव गायकवाड यांच्याकडून त्यांना 501 रुपयाचं पारितोषिक मिळेल. गणेश कालेकरांना बॅक टू बॅक 2 षटकार मारले तर त्यांचे वर्गमित्र वैभव गायकवाड यांच्याकडून 501 रुपये. तर मी विनंती करतोय दोस्ती ग्रुपचे सदस्य सन्मान्य आदर्श राणे साहेबांना आपण देखील यायचंय. विनंती करतोय आजचा बर्थडे बॉय मुख्य आयोजक सन्मान्य रुपेश दादा कालेकर आपल्या हस्ते मात्र सन्मान करायचा आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 13. पहिली ओव्हर झालेली आहे त्याच्यामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 1 3 13. आणि एक गडी सुद्धा त्यांनी बाद केलेला झेलबाद. तसेच दोस्ती ग्रुपचे सदस्य सन्मान्य निखिल दादा घोडविंदे आपल्याला देखील विनंती की आपण यायचंय. विनंती असेल स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्मान्य रुपेश कालेकर दादा साहेबांना आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. अनिकेत बॉलर ना. अतिशय सुंदर असा टोळला चेंडू ऑफ साईडच्या दिशेने. मला वाटतं आश्रय धावतो त्याच्या मागे परंतु वेल्याजवळ गेलेला बाउंड्री. कडक बाउंड्री चौकार. विनंती असेल दोस्ती ग्रुपचे सदस्य सन्माननीय स्वप्नील भुसाल साहेबांना देखील आपण देखील यायचंय. विनंती असेल मुख्य आयोजक सन्मान्य रुपेश कालेकर साहेबांना आपण सत्कार करायचा आहे त्यांचा. सुंदर अशी फिल्डिंग बघायला मिळते इथे ऑफ साईडच्या दिशेने मला वाटतंय. आणि थ्रो पण जबरदस्त कडक थ्रो भेटलेला इकडे. मला वाटतंय एकच धावावर समाधान मानावं लागेल. सुभाष कुठेतरी कव्हर करताना दिसत नाहीये. आणि हा मस्त लेग साईडचे दिलेला टोळलेला चेंडू आणि हा चौकार. 1 बाउन्स चौकार. डीजे मास्टर. तर मी विनंती करतोय दोस्ती ग्रुपचे सदस्य सन्मान्य डॉक्टर सचिन सानप साहेबांना आपण देखील यायचंय. आपला देखील सत्कार करण्यात येईल. एमडी अशरफ भाई यहाँ पे चकमा खा गए और ये लगा बाउंड्री ऑफ साइड के दिशे में. बेहतरीन बैटिंग यहाँ पे गणेश की देखने में मिलती है.
बड़ी मछली जाल में फंस गई. मला वाटतं ओम साई 11चा सुंदर अशी इकडे बॉलिंग बघायला मिळते, कारण की बडी मछली त्यांनी जाळ्यामध्ये फसून आपल्या संघासाठी चांगलं योगदान दिलेलं आहे. आता सौरभ आपल्या टीम साठी काय करतो बघूया. संपूर्ण मैदान सौरभकडे आता. 26 धावा फलकावरती दुसऱ्या षटकातील अजून एक चेंडूचा खेळ बाकी आहे. शेवटचा चेंडू चांगला कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय. संघ मालक सौरभच्या बॅट मधून त्या ठिकाणी दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न आणि 2 धावा धावून पूर्ण केल्या जातात. चांगली रनिंग आपल्याला पाहायला मिळते सौरभ आणि संदेशची. या 2 धावांच्या मदतीमुळे धावसंख्येत वाढ होते. षटक क्रमांक दुसरा संपले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 28 अंकावरती. उर्वरित 2 षटकात किती धावा कुठणार ते बघणं गरजेचं. एक प्लेयर चेंज आहे का? ओके ठीक आहे चालेल. चलो विशू चव्हाण आलेले आहेत. एक प्लेयर थोडासा इंजुर्ड झाला आहे. आमचे तेजस्वी गायकवाड आमचे मित्र परम मित्र थोडंसं फिल्डिंगला दुखापत झाली ते आलेले आहेत. जर तुमच्या काही पायावाला दुखापत झाली असेल तर इकडे तुम्ही फर्स्ट एड बॉक्स ठेवलेला आहे. फर्स्ट एड बॉक्सची सुविधा इथे आपण अंबिका तसं आपण पाहतो फर्स्ट एडची सुविधा देखील इथे उपलब्ध आहे. सुविधा हॉस्पिटल व सेवा हॉस्पिटलचे सर्व सन्मान्य डॉक्टर राकेश पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला सेवा पुरवल्या त्यांचे देखील मनपूर्वक आभार असतील. ओम साई ग्रुप व श्री गणेश क्रिकेट संघ अवसरे आयोजित आपण पाहतो रुपेश दादा कालेकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने भरलेली स्पर्धा अवसरे प्रीमियर लीग 2026 पर्व 6वे आणि या लीगचा हा दुसरा सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय. 2 षटकांमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली ती 28. गोलंदाजी मार्क वरती येतोय तो दिनेश. पुढे तसेच मी विनंती करतोय अवसरे बस स्टॉप वडापाववाले सन्माननीय शरद खाडे साहेबांना विनंती करतो की आपण देखील यायचं व्यासपीठावरती. मस्त कार्पेटच्या दिशेने कार्पेटच्या साहाय्याने तोडलेला चेंडू ऑफ साईडच्या दिशेने एकच धावावर पूर्ण. मला वाटतं सौरभ थोडासा कुठेतरी रनिंग बिटवीन तिथे कमी पडतो मला असं वाटतंय, कारण की त्यांना षटकार आणि चौकाराची आतिषबाजी करायची आहे. सौरभ यांसाठी चांगला ऑफर आलेली आहे. लगातार 3 षटकार मारले तर ओम साई ग्रुप कडून 1000 रुपयाचे पारितोषिक मिळेल. एक मारला तरी 500. षटकार हॅट्रिक साठी पारितोषिक आलंय सन्माननीय सचिन दादा गायकर साहेब व या स्पर्धेचे मुख्य आयोजक रुपेश कालेकर साहेबांकडून 2000 रुपयाचं पारितोषिक आहे सौरभ साठी. सौरभसाठी चांगली ऑफर आलेली आहे. षटकार ट्रिक जर मारली तर सचिन गायकर यांच्याकडून चालेल. षटकार ट्रिक जर मारली तर सचिन गायकर यांना 150 रुपये आणि रुपेश कालेकडून 1850 रुपये भेटेल. 2000 टोटल पारितोषिक भेटेल. आणि चौकार हॅट्रिक मारली तरी पण 1900 भेटतील आणि 100 दुसरे भेटेल. 2000 होतील पूर्ण. बाद कडक झेल बाद.
5,161 रुपये असतील. त्यांच्या गाडीचा नंबर जो आहे तो असेल षटकार आयडीला 5,161. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. दिनेशनं कमबॅक करून दिलंय. पहिल्या 2 षटकांमध्ये 28 धावसंख्या होत्या. आता मात्र धावसंख्येला रोख लावण्यामध्ये यश आलंय ते दिनेशला. 4 चेंडू टाकले. 4 चेंडूमध्ये अवघ्या 2 धावा खर्च केलेत आणि 1 विकेट मात्र त्याने प्राप्त केलंय. धावसंख्या आहे ती स्थिरावली ती 30 या अंकावरती. आता मात्र इथून ओळखावं लागेल ओमसाई 11 संघाला. धावसंख्या 50+ तरी करावी लागेल तर सामन्यामध्ये टिकून राहायचंय. फुलटा चेंडू होता. पुरेपूर फायदा घेता आलेला नाहीये. लॉफ्ट केलाय. चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजनला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चेंडू ओस्थेल फेक करेल तत्पूर्वी फक्त 1च धाव मिळेल. या 1च्या मध्ये तुम्हाला 31 धावसंख्या धावफलकावरती. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे. एकही मोठा फटका या षटकामध्ये अजून तरी आलेला नाहीये. सौरभवरती ती जबाबदारी असेल. संघाचा संघ मालक आहे. फटका चांगला त्या ठिकाणी लॉंग ऑफला जातो. थोडासा पंबळ आपल्याला पाहायला मिळतोय पण 1च धाव घेतली गेली आहे. षटक क्रमांक 30 संपलाय. 32 धावा धावफलकावरती. किरण कालेकरची ओपनी क्षेत्ररक्षण इथे परंतु थोडा गचा क्षेत्ररक्षण झाला किरण कालेकर यांच्याकडून. बघूया आता शेवटच्या ओव्हरसाठी काय रणनीती असेल कारण की टोटल धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 32 की 64 नाही ना. हा 64 भागिले 2 32. ओके. मला वाटतं पंकज गायकर यांच्या हातामध्ये चेंडू दिलेला आहे कॅप्टनने. शेवटचं षटक असेल. हाणामारी षटक असेल कारण की आता आपल्या संघासाठी कमीत कमी 50 ते 60 धावा कशा टोटल येतील असं टार्गेट सेट केलं असेल सौरभने मनामध्ये. ओके ठीक आहे. सौरभचे जास्तीत जास्त इथे चाहते आहेत. पाठीमागे खंदे समत्र कंटिन्यू आवाज देतात त्याला. विशेषतः शेट्टीबाई. मस्त लेग साईडला डोलेला चेंडू. मला वाटतंय हा एक 1 बाउन्स एकच तुम्हाला मिळेल. सौरभ धावतोय. बघूया आता आपल्या संघासाठी काय करतो परंतु रनिंग बिटवीन द विकेट चांगली जबरदस्त. 2 रन आपल्या खात्यामध्ये जमा केलेले आहेत. सौरभ अतिशय चांगली बॅटिंग करतोय कारण सलामीचे जेव्हा खेळाडू स्वस्तामध्ये बाद झाले परंतु सौरभ आतापर्यंत टिकून आहे लास्ट ओव्हर पर्यंत. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. 34 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही या षटकातील 5 चेंडूंचा खेळ बाकी असेल. संघ मालकाला जबाबदारी ओळखावी लागेल. ठीक आहे. जबरदस्त ऑन साइडला चेंडू होता परंतु एकच धाव. सौरभ थोडीशी रनिंग बिटिंग थोडं कमी पडते मला वाटतंय. सौरभसाठी पुन्हा एकदा ऑफर आले परंतु ऑफरचा एकही लाभ घेतला नाही आतापर्यंत सौरभने. थोडंसं मनामध्ये राग असेल मला वाटतं. शेवटच्या 2-3 चेंडूमध्ये तो ऑफर घेईल असं वाटतंय कारण सगळ्यांचे बक्षीस तो शेवटच्या 3 चेंडूमध्ये गोळा करेल. षटकार अटकले त्यांचे बंधू सूरज डीजे ऑपरेटर. अतिशय उत्कृष्ट डीजे ऑपरेटर सूरजजी कालेकर यांच्याकडून 501 रुपये पारितोषिक आले. आणि ते कोणच दिसत नाहीये. हरेश धावतोय त्याच्या मागे. बाउंड्री कडक. डीजे होऊ दे. सौरभचे खंदे समर्थक घेऊन यष्टीरक्षकाच्या वरून हा चौकार आला. लॉंग स्टॉप रिझन मध्ये धावसंख्येत वाढ होईल. बऱ्याच उशिरानंतर हा चौकार पाहायला मिळाला. 39 धावसंख्या धावफलकावरती. यावेळेला आपण पाहतो फटका तर चांगला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे पण त्याच्या डोक्यावरून चेंडू मात्र निघून जातोय सीमा रेखा पार. रोहितच्या बॅट मधून येतो हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. समाज कार्यामध्ये उपस्थित असलेले आमचे नाना सीतारामजी नाना यांचा डान्स बघायला मिळाला परंतु जबरदस्त. किरण कालेकरची फिल्डिंग मला वाटतं पुन्हा एकदा गचा क्षेत्र किरण कालेकरचं. सौरभला स्ट्राईक आहे. बघूया आता पुन्हा.
मला वाटतं सौरभला एक शेवटचा चेंडू भेटला, एक षटकार मला तरी मला वाटतं सगळ्या बक्षीस लागू होतील असं वाटतं मला. बघा विचार करा जरा, सौरभजी कालेकर आपल्या संघासाठी पण होतील आणि तुमच्यासाठी पण होतील. चेंडू मला वाटतंय बघूया. तिसऱ्या धावेवरती फलंदाज रोहित मात्र बाद होतोय. चांगला थ्रो आपण पाहिला, 2 धावा निश्चितच मिळवल्या. 48 धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली आहे. विजयासाठी 49 धावसंख्येचं टार्गेट असेल तर हर्ष 11 संघासाठी. जबरदस्त चांगला टार्गेट सेट केलेला आहे होम साई इलेव्हननी. केळी चालू आहेत, कोल्ड्रिंक चालू आहे, पाणी चालू आहे, बिस्लरीचा तो पण. अजून काय पाहिजे आम्हाला त्यांना? हा आता चहाची मागणी केली आहे. सुभाष गायकरनी चहाची मागणी केली आहे. काय बोलणार आता? नारळ पाणी पण सांगायला विषय आहे. ते पण 200 म्हणजे लास्टला भांडून घेतले. असं पण नाही की बाबा आधी दिलेत, जबरदस्ती घेतले. हा विशेष सत्कार प्रत्येक IPL मध्ये गेल्या IPL मध्ये त्याला हाकून काढला होता एकंदरीत. आता त्याला आणलाय कुठेतरी 200 घेऊन जबरदस्ती. ना चहा मागायला लागतो, चहा ठेव कोरा. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होते दिलीप. हा गोलंदाजी मार्कवरती येतोय. सलामीची जोडी मैदानात योगेश आणि त्याच्या समवेत प्रशांत. 49 चा बचाव करण्यासाठी तयार. पहिला चेंडू हलक्या गतीने टाकलेला हा चेंडू आपण पाहतोय. निर्धाव चेंडूची सांगतो ते 49 धावसंख्येचं टार्गेट येतो हर्ष 11 संघासमोर. एकीकडे असेल सन्मान्य सचिन गायकर सरांचा संघ, तर दुसरीकडे असेल सौरभ कालेकर सरांचा संघ. या दोन संघांमध्ये लढत आपण पाहतोय. सेमी फायनल क्रमांक 2 ची लढत. मीत 11 संघ फायनल मध्ये जाऊन पोहोचलाय. आता कोणता संघ त्यांना भिडत देण्यासाठी पोहोचणार? पहिला चेंडू दिलीपचा पॉवर प्लेचा P1 चा षटक चालू आहे. पहिला डॉट आलाय, दुसऱ्यांदा पुन्हा एकदा तयार होईल तो दिलीप. यावेळी आपण पाहतोय फटका फसलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आणि झेल मात्र टिपली जाते. फलंदाज बाद होतोय. मोठा झटका. कॅप्टन योगेश बॅक टू द पवेलियन. बड़ी निचली जाल में फंस गई.
तर मला वाटतं पहिला थोडासा डॉट बॉल आला, सेकंड बॉलला स्वतः कॅप्टन योगेश कालेकर यांनी बडी फसली, जाल में फस गई, विकेट टाकून आपल्या संघाला संकटात टाकलेला आहे. आणि मला वाटतं हा संध्याकाळचा जो टायमिंग आहे, जसं 5 वाजले, मला वाटतं 2 दिवस मी बघतो पंकज गायकरची बॅट कुठे तळपी दिसली नाहीये, परंतु हा तो जो टायमिंग आहे आता, जो त्याचा प्रॅक्टिसचा टायमिंग असतो, बरोबर एक्झॅक्टली 5 वाजायला आलेले आहेत. आता प्रॅक्टिसच्या टायमिंग तो कडक बॅटिंग करतो, असं थोडक्यात इथं ग्राउंडचा अभ्यास आहे. बघू आता पुढचा चेंडू भावजा. बघा वाईट चेंडू घेतलेला, आतापर्यंत 1 धाव, अतिरिक्त धावसंख्येत वाढ केलेला, 2 चेंडूमध्ये 1 धाव झाली असेल अंदाजे. स्वेल चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. या वाईटने मात्र श्री गणेश होतोय तो हर्ष 11 संघाचा. एक धाव निश्चितच जोडली जाईल. 49चा टार्गेट, एक मोठा विकेट मात्र निश्चितच मिळवलाय तो दिलीपनं योगेशचा विकेट मात्र मिळवलाय. आता मात्र तो संघाचा आयकॉन प्लेयर पंकज मात्र स्ट्रायकर एंड वरती असेल. ही विकेट देखील खूप महत्वाची असेल ती ओम साई 11 संघाला. तिसरा चेंडू दिलीप तयार. यावेळी मात्र आपण पाहतोय आणखीन एक चांगला चेंडू आपण पाहतोय. अतिशय वेगानं टाकलेला हा चेंडू यष्टिरक्षकाच्या हातात विसावतो. निर्धाव चेंडूची सांगता होते. बॅक टू बॅक 3 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतात. एक विकेट देखील निश्चितच मिळवले आणि एक स्वेल चेंडू असेल. चौथा चेंडू पुन्हा एकदा दिलीप तयार. राईट टर्म ओव्हर द विकेट. समोर असेल तो पंकज. आता आपण पाहतोय शॉर्ट प्लेनचा चेंडू होता, त्याला मात्र पुल केलाय. चेंडू मात्र निघून जाईल फाईन लेग रिजन मध्ये. या इनिंगचा हा पहिला चौकार पंकजच्या बॅटमधून. धन्यवाद डीजे मास्टर. आता मात्र चौकार घेऊन पंकजनं आपला इरादे मात्र नक्कीच स्पष्ट केलेत. 49चा टार्गेट मात्र चेस करताना पहिला चौकार तर नक्की झालाय. यावेळी आपण पाहतोय कट करण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग चेंडू मात्र निघून जाईल. सीमा लेखा पा लॉंग स्टॉप रिजन मध्ये हा येतो बॅक टू बॅकचा दुसरा चौकार. धन्यवाद डीजे मास्टर. पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी असेल. 9 धावा धाव फलकावरती. आता मात्र दिलीप थोडा महागडा ठरतोय. यावेळी आपण पाहतोय त्रिफलाची देतो. बॅकची कडा घेतली. चेंडू मात्र यष्टांवरती आदळलाय. दुसरी महत्वाची विकेट. दोन्ही आयकॉन खेळाडूंना माघारी पाठवलंय ते दिलीपनं. 2 मोठे विकेट दिलीपच्या नावावरती. धन्यवाद डीजे मास्टर. रोशन डायरे, सन्मान्य रोशन डायरे, विनंती असेल आपण कुठे असेल तर आपण व्यासपीठावरती यायचंय. तसेच मी विनंती करतो सन्मान्य किशोर गवळी साहेबांना आपण देखील कुठे असेल तर आपण व्यासपीठावरती यायचंय. आपण पाहतोय नामदेव परशुराम गवळी यांच्या स्मरणार्थ जे आपल्या सामनावीचे किताब आलेत सन्मान्य किशोरदादा गवळी यांनी ते दिले. त्यांचं देखील मनपूर्वक आभार. त्यांना विनंती की आपण व्यासपीठावरती यायचंय. षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकामध्ये मात्र 2 चौकार नक्कीच खेचले होते पंकजने, पण त्यानंतर आपण पाहिलं बॅटची कडा घेतली आणि चेंडू यष्टांवरती हातला आणि महत्वाचा विकेट नक्कीच मिळालाय तो ओम साई 11 संघाला. आता मात्र गरज असेल येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 40 धावसंख्येची गरज असेल. नवीन गेलेला बॅट्समन इनिट नंबर 4 मध्ये दिनेश मात्र बॅटिंगला गेलाय. नॉन स्ट्राईक वरती असणारा प्रशांत आता मात्र स्ट्रायकर एंड वरती येईल. तो गोलंदाजी मार्क वरती सज्ज होईल. संघाचा कर्णधार गणेश कालेकर गोलंदाजी मार्क वरती येतील. 18 चेंडू 40चं समीकरण आहे. पहिल्या षटकामध्ये आलं तर 9. बघू आता छोटे बंधू काय करतात आपल्या टीमसाठी. मोठे बंधू मालक, छोटे बंधू स्वतः खेळतात आणि त्यांच्यापेक्षा मोठे बंधू अपोजिट टीम मध्ये आहेत. मयूरजी गायकर हे बघा इकडे ते लेग साईडला आहे. त्यांना माहिती लेग साईडला बॉल येत नाही कधी फिल्डिंगला, त्यामुळे ते थांबतात. ते टेन्शनच नाही. असू द्या. अतिशय रोमांचक दिशेने चाललेला हा सामना. 18 चेंडू मध्ये 40 धावा. विनंती असेल की पण आतमध्ये नव्हते. आतमध्ये
बाउंड्री लाईनच्या बाहेर ठेवा गाड्या फक्त, बाकी काही प्रॉब्लेम नाही. पहिला चेंडू बॅकची कडा घेतले, पण मयूरच्या डोक्यावरून चेंडू मात्र निघून जाईल. चौकार. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतो प्रशांतच्या बॅट मधून हा चौकार येतो. एक संघाला आपला थोडीशी मला वाटतंय समोरची टीम आहे हर्ष 11. जबरदस्त प्रशांनी कडाक बॅटिंग, सूझबूझ की बॅटिंग बोलतोय. ऑफ साइड ठरवलेला चेंडू, वन बाउन्स, चौकार. या मागचा जो चेंडू होता त्या चेंडूवर झेल उडला होता. मालक असेल सचिन गायकर, बॅटिंग असेल प्रशांत गायकर आणि झेल घेणारा होता मयूर गायकर. काहीतरी कॉम्प्रोमाइज झालं की वाटते मला. झेल पण सुटला आणि बाउंड्री पण गेली. असू दे, चला पुढचा चेंडू. जबरदस्त टोलेला चेंडू कार्पेटच्या दिशेने ऑन साईडला. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्यासाठी पूर्ण आणि दुसरी धाव आरामात पूर्ण झालेली आहे. थोडासा क्षेत्रक्षण कुठेतरी गचाळ दिसतं इकडे. मला वाटतंय एक एक धाव यासाठी महत्वाची असेल इकडे, कारण की धावसंख्या जाऊन आतापर्यंत पोहोचलेली आहे 19. जबरदस्त ऑफ साइडच्या दिशेने ठेवलेला चेंडू, कडक बॅटिंग बघायला मिळते इकडे. मला वाटतंय जबरदस्त फिल्डिंग सुद्धा इथे बघायला मिळेल. मला वाटतं एक आणि हा बघूया पंचांचा निर्णय काय असेल. पंच विराज गायकर यांनी नॉट आउटची मान फिरवलेली आहे आणि नॉट आउट असेल. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट इथे दिनेश हिलम आणि प्रशांत गायकर यांच्याकडून. पाणी बॉटल रेडी ठेवा, ही ओव्हर संपल्यानंतर पाणी बॉटल घेऊन जा. इकडे काय नाही, 2-3 दे मध्ये त्यांना पण बोलवलं. 4 चेंडूंचा खेळ संपला. गणेशवरती कुठेतरी आक्रमण केले प्रशांतनं. तब्बल 12 धावा 4 चेंडूंमध्ये कुठून काढल्यात. एक चांगलं समीकरण आपल्याला पाहायला मिळत आहे. 5वा चेंडू, हा चेंडू पटल्यानंतर अतिरिक्त उचली घेणारा पंचांचा इशारा होतो की हा वन बाउन्स असेल. गोलंदाजाला मात्र वॉर्निंग दिली जाईल. सेकंड बाउन्सला चेंडू नो असेल. डॉट चेंडू येतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 21 या अंकावरती. 49चं टार्गेट आहे. या चेंडूवरती मोठा फटका आला तर समीकरण मात्र आणखी जवळ जाऊन पोहोचेल. शेवटचा चेंडू गोलंदाज गणेशचा. यावेळी मात्र गतीमध्ये परिवर्तन केले. सुंदर. यावेळी मात्र गतीमध्ये परिवर्तन. बॅटची लिडिंग एज यष्टिरक्षकाची कोणतीच चुकी नाहीये. फलंदाज मात्र बाद होते. जो भन्नाट फॉर्म मध्ये होता या षटकामध्ये त्याने चांगली धावसंख्या उभारली होती. तो प्रशांत मात्र बॅक टू द पॅव्हिलियन. आले होते, थोडासा आवाज वाढला होता हर्ष 11 या संघाचा पॅव्हिलियनच्या आतमध्ये. परंतु 2 चेंडूमध्ये थोडीशी गेम कुठेतरी फिरल्यासारखी वाटते, कारण की डॉट बॉल आणि प्रशांत सारखी चांगली विकेट तिथे गमावली आहे. आता यानंतरचे प्लेयर तयार असतील. एअरपोर्टचा प्रशांत गायकर चालतो म्हणजे किरण कालेकर पण चालणार आणि सुभाष गायकर सुद्धा चालणार. त्यांच्यावर मजार असेल आता पुढची. हरीश गायकर आउट झाले का आहेत बाकी? फायनल ठेवलेत का? अच्छा, असू द्या. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 21. अजूनही 28 धावसंख्येची गरज असेल येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये. 12 चेंडू 28 ची गरज आहे. ती मैदानामध्ये ड्रिंक्स ब्रेक चालू आहे. चला फटाफट सुरू घ्या. फायनल, चला फायनल बाकी अजून. फायनल कमीत कमी 15 ते 20 वर्षी खेळण्यात येईल.
बारा चेंडू 28 ची गरज असेल. गोलंदाजी मार्क वरती येतोय संदेश, ज्यानं कालच्या दिवशी विकेट हॅट्रिक घेतली होती तो संदेश गोलंदाजी मार्क वरती येतोय. तर बॅटिंगला असेल तो दिनेश आणि त्याच्या समवेत संदीप ही जोडी. 12 चेंडू 28 ची गरज आहे. सेमीफायनल क्रमांक 2 आपण पाहतोय. ओम साई ग्रुप अवसरे व श्री गणेश क्रिकेट संघ अवसरे आयोजित अवसरे प्रीमियर लीग सन्मान्य रुपेश दादा कालेकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने भरलेली स्पर्धा आपण पाहतोय. आणि या स्पर्धेतील दुसरी सेमीफायनल 12 चेंडू 28 ची गरज. अपराध केला. हर सलूनचे मालक सचिनजी गायकर थोडासा कुठेतरी नाराजी व्यक्त करतात असं मला वाटतं. थोडंसं नाही ना, बिलकुल नाही. असू द्या असू द्या असू द्या असू द्या, हरकत नाही. आता मला वाटतं थोडंसं हरीश गायकरांकडे मदार असेल मला वाटतं. बघू पुढचा चेंडू. जबरदस्त टोललेला चेंडू. मला वाटतंय हा चौकार वन बाउंड जाऊ शकतो. अतिशय सुंदर फिल्डिंग बघायला मिळते इथे भावच्याची. कडक फिल्डिंग. आणि मला वाटतंय रनिंग बिटवीन द विकेट मध्ये दिनेश ऐकणार नाही, कारण की दिनेश 2 धावा जबरदस्त धावून काढल्या. जबरदस्त मारलेला चेंडू होता. 12 चेंडू मध्ये 28 धावा होत्या. आता 11 चेंडू मध्ये 26 धावांची गरज. आणि हा मस्त टोळला चेंडू. आता हा मयूर बघू झेलबाद होता का भायानी कडक नाथ भायाने वरच्यावर कॅच घेतलेली आहे. जबरदस्त जुनी कॅच बघायला मिळेल. ती जुनी फिल्डिंग भायाची. वैभव गायकवाडचा सुंदर असा झेलबाद कडून वैभव गायकवाड यांनी जो झेल पकडला त्या झेलसाठी 100 रुपयाचं पारितोषिक मिळेल. त्यांनी सामना संपल्यानंतर आता येऊ नको, कारण मॅच चालू आहे. हा नाही तर कारण तिघांचा इथं संगम झाला होता आणि त्या संगमतेने वरच्यावर कॅच पकडून मोकळा आला. कोणाला माहित पण नाहीये. हा मयूर गायकर तरी बोलतो बॉल गेला कुठं. अरे वरच्यावर त्याने घेतलाय ऑलरेडी झेल तिकडे, कुणाला माहित आहे. जबरदस्त बडी मछली जाल में फस गई. कारण दिनेश हिलनकडे इथे पूर्ण मदार होती, परंतु धावपात आता मला वाटतंय 2-3 वर्ष माझ्या संघामध्ये खेळलेले आपल्या अशरफ भाई, प्रॅक्टिस नाही परंतु अशरफ भाई पण चांगली बॅटिंग करत. त्यावेळेला पण प्रॅक्टिस नव्हती. पंकज बरोबर तो बॅटिंगला येते. आमचे ओपनिंग बॅट्समन होते अशरफ भाई. बघू आपल्या संघासाठी ऑलिम्पियाचे सदस्य आहेत ते आपल्या संघासाठी काय करतात, कारण की आता इथे हाणामारी करायची गरज आहे. 10 चेंडू मध्ये 26 धावा अंदाज आहे. बरोबर. पुढचा चेंडू. यावेळी माझा शॉर्ट आपल्याचा चेंडू मयूर चेंडू खाली यावेळी नाही. नाथ मयूर गायकर यांचा कडक कडक आणि कडक. मयूर गायकर यांना सुद्धा 100 रुपये मिळतील. कुठेतरी समीकरण बदलेल, कारण की ज्या टीम मध्ये रायगड जिल्हा सरचिटणीस विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष माननीय हरीशजी गायकर यांचं आगमन झालंय आपल्या टीमसाठी, शेवटला ठेवलं होतं त्यांना. त्याला माहिती आहे मॅच विनिंग खेळणारे जे प्लेयर आहेत हरीशजी गायकर ते शेवटला ठेवले होते, कारण की प्रत्येक मॅचला ओपनिंगला येत होते. आता हरीश गायकर शेवटच्या हाणामारीच्या याच्यामध्ये गेले. 9 चेंडू मध्ये 26 धावांची गरज असेल. पुन्हा एकदा विकेट हॅट्रिकची संधी असेल. याच्या आधी एक विकेट हॅट्रिक तर संधीच्या नावावरती नक्कीच आहे. पुन्हा एकदा संधी निर्माण झाली विकेट हॅट्रिक साठी. जबरदस्त हरीश गायकर आपल्याला 8 चेंडू मध्ये, मगाशी 9 चेंडू मध्ये होते, परंतु 8 चेंडू मध्ये 26 धावांची गरज आहे. आणि यानंतरची बॅटिंग करणारा जो प्लेअर असेल, कारण त्यांनी आता बॅटिंगची तयारी केलेली, पॅड बांधायला घेतलेले आहेत किरणजी कालेकर, तसेच त्याच्यानंतर सुभाषजी गायकर यांनी सुद्धा पॅड काय असेल ते बांधायला घेतलेले आहेत. बघू आता पुढचा चेंडू. अतिशय याला बोलतात बॅटिंग. कडक लेग साईडच्या दिशेने ठेवलेला चेंडू, सूझबूझ के असा नाही तर तसा लेग साईडला बाउंड्री. जबरदस्त चौकार आलेला इकडे हरीश गायकर यांच्याकडून. विजय.
मॅच पाहायला मिळते इकडे. हरेश गायकवाड 7 चेंडू मध्ये 22 धावांची गरज. किरण कालेकरनी पण आपल्या शूज पॅड बीड बांधायला घेतल्याचं बघूया. आता पुढचा प्लेअर किरण कालेकर असेल. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. अजूनही 3ऱ्या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे. हरेशवरती पूर्ण जबाबदारी असेल. या चेंडूवरती खूप मोठी जबाबदारी असेल. मोठा फटका येईल का? यावेळी मात्र आपण पाहतोय चांगला चेंडू, चांगली लेंथ अँड लाईन. 3 षटक संपले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले ती 27 अंकावरती. आता मात्र गरज असेल येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 22 धावसंख्येची. 6 बॉल 22 ची गरज आहे. मॅच मध्ये जर जिवंत राहायचं असेल तर 22 धावा मात्र कराव्या लागतील. फायनलचा थेट प्रवेश कोणता संघ मिळवणार? एकीकडे असेल हर्ष इलेव्हनचा सचिन गायकर साहेबांचा संघ आहे, तर दुसरीकडे सौरभ कालेकर साहेबांचा संघ असेल तो ओम साई इलेव्हन. तर मॅच मध्ये जास्त वेळ घ्यायचा नाहीये. जास्त टीम मीटिंग नको इकडे. हरेश गायकर तुम्ही सज्ज राहा नॉन स्ट्राईकला, आणि इकडे स्ट्राईकला असतील मोगू असेल संदीप. गणेशजी लवकर स्ट्राईक मॅच सगळे खेळाडू लावून घ्या फटाफट. हर्ष इलेव्हनचे खेळाडूच्या थोड्याशा तोंडावर थोडीशी नाराजी दिसते. किरण कालेकर विशेषतः सुभाषजी गायकर. एक उद्बत्ती पेटलेले संघ असलेले हर्ष इलेव्हन सेमीफायनल मध्ये धडक मारली दिसते डायरेक्ट. आता बघूया परत आमच्या बाजूला खुर्ची लावतीलच कदाचित. कडक हेलिकॉप्टर शॉट मारलेला होता इकडे. बघूया जबरदस्त फिल्डिंग यहाँ पे आणि 2 धावा पूर्ण. हरेश गायकर बघा चलाकी बघा हरेश गायकर यांची. 5 चेंडू मध्ये 40 भागिले 2 20 धावा पाहिजेत. ओम साईंनी जर फायनल मारली तर मयूर गायकर कडून शिर्डी पायी नेणार ते. एक पायी नेणार ते कम्प्लीट. टेम्पो काही नाही, शिर्डीला पायी नेणार ते. अशी ऑफर आहे त्यांच्याकडे. चला पुढचा चेंडू. आणि हा मला वाटतं डायरेक्ट गेलेला चेंडू गेलेला. मला वाटतं डायरेक्टली आजची कडा घेतली यष्टिरक्षकांनी तर चुकी केली आहे. 16 धावांची गरज. फक्त 3 षटकार पाहिजे, जास्त काय नाही. 2 षटकार 1 चौकार. कडक कडक ऑफ साईडला मारलेला चेंडू. बाहेरून आवाज येऊ नका रे. बाहेरून आवाज. इकडे बघायला मिळत आहे गाळण केलेली आहे. 3 चेंडू मध्ये 12 धावांची गरज. या आता एक काम करा, मी फुकटला नाही, पैसे जमा करा पहिले. मागाचे पैसे नाही आतापर्यंत. याला काय अर्थ आहे का? खरकडा होईल त्याला टीमचा, तरी पण तुम्ही पैसे जमा करत नाही. 3 चेंडू 12 धावसंख्येची गरज आहे. मॅच आता एका टर्निंग पॉइंट वरती. बॅक टू बॅक 2 चौकार आपल्याला पाहायला मिळतात संदीपच्या बॅट मधून. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया आता आपल्या टीम साठी थोडस क्षेत्ररक्षण चेंजेस केलेले तिकडे बघायला मिळतो. गणेशनी क्षेत्ररक्षण सजवलं. 2 चेंडू मध्ये लगातार 2 चौकार आलेले. थोडीशी समीकरण कुठेतरी बदललेलं आहे. जमा कर. बघा गेली बाउंड्री भाया. जबरदस्त चौकार हॅट्रिक झालेली आहे. काय बक्षीस कुणाचे असतील ताबडतोब इथे जमा करा.
संधी आलेली आहे. संघ मालक सचिन गायकवाड साहेबांकडून जर ही मॅच फिनिश केली तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. 2 चेंडू मध्ये 2 चौकारांची गरज, 8 धावांची गरज, एक षटकांना 2 आले तरी चालतील. कुठेतरी सेमीफायनलला अगरबत्ती भेटून एक अगरबत्ती भेटून आलेले संघ असेल, आता परत एकदा अगरबत्ती पेटते असं मला वाटतंय, कारण किरण कालेकर यांचा जो चुटूक चालतो आता मला वाटतंय. बोल किशोर. कॅच घेतलेली इथे या मॅचची पूर्णपणे हवा मात्र आता काढून टाकली. फटका चांगला होता पण एलिव्हेशन मात्र मिळालं नाहीये चेंडूला. फटका फसला, फलंदाज मात्र बाद होतोय. संदीप बॅक टू द पॅव्हिलियन. आता मात्र गरज असेल की एक लावली की पोरं अशी खरखडा करतात, असा विषय. बक्षीस लावली तर करकडा, 3 चौकार मारले होते, एक बक्षीस लावली त्याच्यावर, मग झाला करकडा. बरोबर का आदेश? एक चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज आहे. आता मात्र इथून गोलंदाजाची चुकीच फक्त हर्ष 11 संघाला या मॅच मध्ये आणू शकते. एक चेंडू 8 ची गरज. आता बघूया, खिशामध्ये 8 टाकलेला आहे किरण कालेकरनी, काहीतरी चुटूक फिरवला तर 9 बी पडेल कदाचित, काहीतरी म्हणजे 9 किंवा वाईट वगैरे. तर समजा 9 वाईट पडला तर मग आपला सक्सेस काम झाला समजा, कारण थांबा शांत ठेवा. फटका चांगला आहे त्या ठिकाणी, क्षेत्ररक्षक आहे आणि फायनल मध्ये प्रवेश करतोय तो ओम साई क्रिकेट संघ. जबरदस्त सुंदर असं आयोजन. हॅलो, कृपया लक्ष असू द्या. आता जो